नमस्कार मंडळी. जनरल इन्फो न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा विषय आहे RTE ॲडमिशन 2025-2026 चे फॉर्म सुरू झाले आहेत. RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन. या RTE अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं. यामध्ये पहिली असेल, नर्सरी असेल, ज्युनियर KG, सिनियर KG यामध्ये प्रायव्हेट स्कूल तसेच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळतं. कोणतीही फी भरावी लागत नाही. या RTE ॲडमिशनची प्रोसेस यावेळी मात्र लवकर सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच ऑनलाईन अर्ज हा 14 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहेत. या ॲडमिशनसाठी कोण पात्र आहेत, कोण अर्ज करू शकतात, वयाची अट काय आहे, तसेच यामध्ये कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवायची आहे याबद्दलची A to Z माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनातर्फे 13 जानेवारी 2025 रोजी ही नोटीस काढण्यात आली आहे. यात तुम्ही पाहू शकता सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना दिली गेली आहे. यामध्ये स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा, विनाअनुदानित आणि नगरपालिका शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, शाळांमध्ये RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. RTEच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी आपल्याला studentmaharashtra.government.in या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यात अर्ज करण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय वर्ग जसे OBC, SBC, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, अनाथ बालके, दिव्यांग बालके यांचा समावेश यामध्ये होणार आहे. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असायला हवे. 25% प्रवेश प्रक्रियेकरता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी. प्रवेश प्रक्रिया विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता पालकांनी घ्यायची आहे. पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची नाही आहेत. ज्या बालकांनी यापूर्वी RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. 25% प्रवेश प्रक्रियेकरता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. RTEमध्ये प्रवेश घेण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा, सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकांचे सादर करायचे कागदपत्रही यात दिलेले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखलाही दाखल करायचा आहे. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा देखील सादर करायचा आहे. अनाथ बालकांसाठीही आवश्यक ती कागदपत्रे सादर करायची आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात RTE 25% प्रवेशासाठी बालकांचे वय हे प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी 1 जुलै 2021 ते 21 डिसेंबर 2022 या दरम्यान 3 वर्ष व 4 वर्ष 5 महिने 30 दिवस किमान वय असायला हवे. ज्युनियर KGसाठी 31 डिसेंबर 2025 रोजीचे किमान वय हे 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला हवे. सिनियर KGसाठी
31 डिसेंबर 2025 रोजीचे किमान वय हे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला हवे. इयत्ता पहिलीसाठी 31 डिसेंबर 2025 रोजीचे किमान वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला हवे. तर ही होती RTA ॲडमिशन 2025-26 साठी लागणारी वयाची अट. अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.